कृपया करून क्वालिटी कंट्रोलचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. क्वालिटी कंट्रोल 12वा खेळाडू कॉमेंट्री घाई करायची आहे. स्वप्नील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. स्वप्नील जोंधळेकर. लौकिक मागचे आला त्यांचा प्लेअर मकरन सामना सुरू करायचा लवकर. स्ट्राइक वर आहेत ते मोहित बारी आणि नॉन स्ट्राइक वर आहेत ते लौकिक माची. धीरज माळी. गोलंदाजी करतील ते मकरन आरएनडी संघाकडनं. मोहित बारी सामना करतील मकरन यांचा. एक धाव पूर्ण. आपल्या संघाचं खातं त्यांनी खोललं आहे मोहित यांनी. स्ट्राइकवर आहेत लौकिक. नाव लौकिक करायचं आहे त्यांना आज. क्वालिटी कंट्रोल एक धावा. लौकिक यांना बक्षीस आलाय. बघूया काय करतायत. लौकिक माची आणि मोहित यांना विक्रम बारी यांच्याकडनं प्रत्येक 6ला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बघूया मकरन. पुढचा चेंडू लौकिक यांना. वाईट चेंडू. अवांतर धावा. या धावसंख्येने धावसंख्या झाली ती 3. एक चेंडू 3 धावा. मकरन तोंड देतील ते लौकिक. चेंडू खेळला. एक धावा पूर्ण. या एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 4. बिनबाद 4. 2 चेंडू 4 धावा. क्वालिटी कंट्रोल संघाच्या. मकरन आपल्या संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक टाकत असताना पुढचा चेंडू मोहित यांना. वाईट चेंडू. अवांतर धावा. या धावसंख्येने संघाची धावसंख्या होत आहे 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. क्वालिटी कंट्रोल संघाच्या. मकरन तोंड देतील ते मोहित. पुन्हा अवांतर धावेची वाढ. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 6. मकरन यांना आपल्या गोलंदाजीची लय काही मिळत नाहीये. बघू पुढचा चेंडू. सुरेख बॉल आणि त्रिफळाचीत झाले आहेत मोहित हे. क्वालिटी कंट्रोल संघाचा पहिला विकेट गेलेला आहे. मकरन यांना त्रिफळाचीतच्या स्वरूपात 1 विकेटची भर पडली आहे.
थँक्यू विजय. संघाची धावसंख्या 6. क्वालिटी कंट्रोल संघाकडून सुरेख फलंदाजी अजूनही बघायला मिळालेली नाही आहे, परंतु त्यांनी स्कोअर चालू ठेवलेला आहे. मकरन यांना 1 विकेट मिळाला. पुढचा चेंडू आविष्कार यांना कट केलाय. 1 धाव पूर्ण. या 1 धावेने संघाची धावसंख्या होत आहे ती 7. चेंडू टाकून झालेत ते 4 चेंडू 7 धावा. क्वालिटी कंट्रोल संघाच्या. स्ट्राईकवर आहेत ते लौकिक. पुढचा चेंडू लौकिक यांना. सुरेख फटका. 1 धाव पूर्ण. फील्ड केला. या 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या वाढते ती 8. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील ते आविष्कार. बघूया आपल्या संघासाठी काय आविष्कार करतायत. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू आणि RND संघाचा पहिलं षटक पूर्ण झालं. त्याच्यामध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत मकरन यांनी. RND संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत ते चेतन. त्यांचा सामना करतील ते लौकिक. आठ धावा झालेल्या आहेत क्वालिटी कंट्रोल संघाच्या. पुढचा चेंडू चेतन यांचा सामना करतील ते लौकिक. सुरेख फटका. 4 धावा. सुंदर असा फटका होता. त्याच्यावरती 4 धावा मिळवल्या लौकिक यांनी आणि संघाची धावसंख्या होते ती 12. धन्यवाद. शुभम जाधव कडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आविष्कार यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे शुभम जाधव यांच्याकडनं. धन्यवाद शुभम जाधव. पुढचा चेंडू चेतन यांचा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकतील ते चेतन. वाईट चेंडू. या अवांतर 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 13. क्वालिटी कंट्रोल 13 धावा. दुसरं षटक आणि 1 चेंडू टाकून झालेला आहे आणि 13 धावा जमावल्यात क्वालिटी कंट्रोल संघाने. पुढचा चेंडू सुरेख फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धावही पूर्ण केली आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 15. चेतन यांचे 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि क्वालिटी कंट्रोल संघाच्या 15 धावा. पुढचा चेंडू लौकिक यांना. वाईट चेंडू. या अवंतर 1 धावेने धावसंख्या होते ती 16. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झाले आहेत आणि संघाची धावसंख्या आहे ती 16. बघूया चेतन आपल्या संघासाठी काय करतायत. पुढचा चेंडू लौकिक यांना. मारण्याचा प्रयत्न परंतु कट झाली आणि 1 धाव पूर्ण. या 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 17 धावा. चेतन प्रथमच सामना करतील ते आविष्कार. 500 रुपयाचं बक्षीस आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुरेख फटका. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल सुटला. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या
भरणे संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. क्वालिटी कंट्रोल संघ चेतन आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकतील आविष्कार यांना. बघूया पुढचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 19 वर स्थिर. चेतन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतील आविष्कार यांना. आविष्कार यांनी बघूया काय आविष्कार करतायत. 500 रुपयाचं बक्षीस आहे. निर्धाव चेंडू आणि 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर क्वालिटी कंट्रोल संघ 19 धावा. चेतन यांची सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. आपल्या षटकात त्यांनी 11 धावा खर्च केल्या. पुढील षटक टाकण्यासाठी येत आहेत ते. संभाजी. माफी असावी. आनंदी संघाकडनं 3रं षटक टाकतील ते संदीप. क्वालिटी कंट्रोल संघ 2 षटकानंतर 19 धावा. 1 गडी बाद. लौकिक सामना करतील संदीप यांचा. सुंदर असा चेंडू होता. लौकिक यांना तो काही मारता आलेला नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 19 वर स्थिर. तिसऱ्या षटकातील 2रा चेंडू संदीप यांचा. सामना करतील ते लौकिक. वाईट चेंडू. या अवांतर धावसंख्या वाढते ती 20. आणि आजच्या दिवसात बघूया पुढचा चेंडू. लौकिक यांना सुंदर असा षटकार. APL षटकार. लौकिक यांच्या बॅटमधून निघालेला APL षटकार. धन्यवाद डीजे. लौकिक यांच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. आणि या षटकारानंतर संघाची धावसंख्या 26. संदीप यांचा पुढचा चेंडू लौकिक यांना. 1 धाव पूर्ण. या 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 27. संदीपांनी 3ऱ्या षटकानंतर 3रा चेंडू टाकून झालेला आहे आणि 26 धावा. बघूया पुढचा चेंडू आविष्कार यांना. सुंदर असा लेगच्या दिशेने चटवलाय. बघूया 1 धाव पूर्ण. 2ऱ्या धावेसाठी धावतायत. 2री धावही पूर्ण. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 29 धावा. संदीपांचा पुढचा चेंडू आविष्कार यांना. सुंदर असा फटका. बघूया झेल होतोय का. आणि झेल बाद. आविष्कार यांचा मारण्याचा प्रयत्न. 500 रुपयाचं बक्षीस होतं. धन्यवाद. आविष्कारांची जागा घेण्याचे आलेले ते चिराग. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. संदीप यांचा पुढचा चेंडू चिराग यांना. निर्धाव चेंडू.
ओव्हरची समाप्ती. या 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 29 धावा. क्वालिटी कंट्रोल संघ. संदीप यांची सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. बघूया चौथं षटक कोण घेऊन येते RND संघाकडून. लौकिक अजूनही स्ट्राईकवर आहेत. आपल्या संघासाठी किती धावा जमवतात ते बघूया. पुढील षटकासाठी संभाजी. बघूया लौकिक यांना. कट केली आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी धावत आहेत. बघूया दुसरी धावही पूर्ण. चोरटी धाव घेतली लौकिक यांनी. 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 31 धावा. क्वालिटी कंट्रोल संघ. बघूया पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला आहे आणि या धाव षटकार APL षटकार लौकिक यांच्या बॅटमधून निघालेला सेकंड षटकार. धन्यवाद धन्यवाद. लौकिक यांची सुरेख फलंदाजी म्हणता येईल. आपल्या 22 धावेवर वैयक्तिक 22 धावेवर खेळत आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 37 धावा आणि त्याच्यातले 22 धावा या लौकिकच्या आहेत. सुरेख फलंदाजी म्हणता येईल. बघूया संभाजी यांचा पुढचा चेंडू वाईट. अवांतर धावेने या 1 धावसंख्येने धावसंख्या वाढते ती 38. लॉस ऑफ 2 विकेट्स. वाईट चेंडू. लौकिक माची सुरेख फलंदाजी करताना. नो बॉल. संभाजी यांनी आपल्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 39 धावा. चिराग आणि लौकिक आपल्या संघासाठी अजून किती धावा जमवतात बघूया. लौकिक आपल्या वैयक्तिक 22 धावेवर खेळत आहेत. त्याच्यामध्ये त्याच्या 2 षटकाराचा समावेश आहे. पुढचा चेंडू संभाजी यांचा लेगच्या दिशेने चटवला आहे. 1 धावा पूर्ण. मिसफील्ड आणि 4 धावा. धन्यवाद धन्यवाद. संभाजी यांचा पुढचा चेंडू चौथ्या षटकातील चौथा चेंडू टाकतील. सुरेख फटका आणि या बघूया सुरेख फटक्याने विक्रम ब्यारे यांनी बक्षीस लावलं होतं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. आपल्या बॅटमधनं त्यांनी हा 3रा षटकार मारलाय. बघूया 4था षटकार मारतात की नाही. सुंदर असा फटका. 4 धावा. लौकिक यांच्या बॅटमधनं निघालेला सुरेख फटका आणि 4 धावा. धन्यवाद धन्यवाद. क्वालिटी कंट्रोल संघाची धावसंख्या पोहोचते ती 53 धावा. सुरेख फलंदाजी म्हणता येईल लौकिक यांची. चौथ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. सुरेख फटका आणि षटकार.
लौकिक यांच्या बॅटमधून निघालेला चौथा APL षटकार. धन्यवाद. लौकिक सुरेख फलंदाजी करताना आपल्या संघासाठी गेल्या वर्षी त्यांना खूप कसं काही खेळता आलं नव्हतं, परंतु यंदा त्यांनी खूप निश्चय केला आहे की मी खूप आपल्या संघासाठी धावा जमवीन आणि क्वालिटी कंट्रोल संघाला विजय मिळवून देईल. पण बघूया, हा क्रिकेट आहे. मकरन यांचा पुढचा चेंडू कट केला. 1 धावा पूर्ण. चिराग यांनी 1 धाव जमवली आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 60 धावा. क्वालिटी कंट्रोल संघाने 60 धावा जमवल्यात. 5व्या षटकातील पहिला चेंडू टाकून झालेला आहे. अजूनही 1 ओव्हर शिल्लक. 60 धावा. मकरन बघूया सामना करतील ते लौकिक. दुसरा चेंडू वाईट चेंडू. या अवांतर 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 61. 61 रन्स. सुरेख फलंदाजी म्हणता येईल लौकिक यांची. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा प्राइज आहे विक्रम बारीकडनं. कटच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केली लौकिक यांनी. या 1 धावेने संघाची धावसंख्या होत आहे 62 धावा क्वालिटी कंट्रोल संघाच्या. लौकिक आपल्या वैयक्तिक 43 धावांवर खेळत आहेत. अर्धशतक मारण्यासाठी त्यांना संधी आहे. बघूया, सुरेख फटका चिराग यांचा. 1 धाव पूर्ण केली. संदीप यांची चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. 1 धाव जमवली चिराग यांनी. लौकिक वैयक्तिक 43 धावांवर खेळत आहेत. 7 धावांची गरज आपल्या अर्धशतकासाठी. एक धाव पूर्ण. 44 या 1 धावेने आपल्या वैयक्तिक 44 धावांवर जाऊन पोहोचलेत. फक्त 6 धावांची गरज आणि संघाची धावसंख्या होते ती 64 धावा. सुरेख फटका. बघूया झेल होतंय का. आपल्याच गोलंदाजीवर कॅच ड्रॉप. जीवदान मिळालेलं आहे चिराग यांना. बघूया आपल्या संधीचं सोनं करतील की नाही. पासष्ट धावा. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटचा चेंडू लौकिक यांना. एक धाव पूर्ण. या 1 धावेने संघाची धावसंख्या 66 धावा क्वालिटी कंट्रोल संघाच्या. 5 षटकानंतर 66 धावा जमवलेल्या आहेत क्वालिटी कंट्रोल संघाने. सुरेख फलंदाजी म्हणता येईल लौकिक यांची. आणि पुन्हा एकदा लौकिक यांना बक्षीस आलेलं आहे. जर त्यांनी आपलं अर्धशतक पूर्ण केलं, फक्त 5 धावांची गरज आहे आणि अर्धशतक जर पूर्ण केलं तर सुनील पाटील, आमचे ब्रँड ऑफ पाटील, त्यांच्याकडनं 551 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रोडक्शन लॉयन संघाचे पाटील, ब्रँड ऑफ पाटील. हॅलो, ओके, धन्यवाद धन्यवाद. हॅलो, माफी असावी. तेजस पटेल सरांकडनं 551 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे लौकिक यांच्यासाठी जर अर्धशतक पूर्ण केलं. बघूया शेवटचं षटक. संघाकडून शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकतील ते संदीप. सामना करतील ते लौकिक.
5 धावांची गरज आपल्या अर्धशतकासाठी आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 66 धावा. बघूया पुढचा चेंडू, सुरेख फटका आणि या षटकाराने आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद. आमचे स्कोरर एकनाथ सर यांनी धावांची धावसंख्या जी सांगितली आहे ती 72 धावा. हा एक धाव पूर्ण. क्वालिटी कंट्रोल संघ 73 रन्स. सिक्स मारला तर 50 ला काय रे. अरे पण कसला. हेलो हाँ सर बोलिए. बोला ना मैं तो कितना तारीफ कर रहा हूँ. ओके ओके यस 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 यस. निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूवर धावसंख्या स्थिर 73 धावसंख्या स्थिर. बघूया संदीप यांचा पुढचा चेंडू चिराग यांना. बघूया आपल्याच गोलंदाजीवर झेल घेतात की नाही आणि फलंदाज झेल बाद. साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. धन्यवाद डीजे. आणि सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत लौकिक यांच्यासाठी. त्यांनी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सुरेख फलंदाजी म्हणता येईल क्वालिटी कंट्रोल संघाकडून. आणि आता चिराग यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते सौरभ. सुरेख सिंगल डबलचे बादशाह मानले जातात सौरभ. बोला अक्षय आगरी ना. आणि सौरभ हे झेल बाद झालेले आहेत आणि लौकिक यांना पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद विजय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि लौकिक माची यांनी 17 चेंडूमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. तेही एक सुंदर फलंदाजी म्हणता येईल. सौरभ यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते राहुल पाटील. धावसंख्या 73 वर स्थिर राहिलेली आहे. बघूया कट केला आहे. एक धाव पूर्ण. चौऱ्याहत्तर धावा झालेल्या आहेत आपल्या क्वालिटी कंट्रोल संघाच्या. 75 धावांचं लक्ष्य R&D संघाला. सुरेख फलंदाजी म्हणता येईल लौकिक यांची. गुजराती
सुरेख फलंदाजी म्हणता येईल लौकिक यांची आणि क्वालिटी कंट्रोल संघाने आपल्या संघासाठी 74 धावा जमवलेल्या आहेत. 75 धावांचं लक्ष आहे ते R&D संघाकडे. बघूया लक्ष्याचा पाठलाग करताना किती धावा जमवतात आणि विजय मिळवतात की नाही. प्रथम फलंदाजीसाठी कोण येत आहे ते बघूया R&D संघाकडून. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे क्वालिटी कंट्रोल संघ. लौकिक यांनी आपल्या वैयक्तिक 17 चेंडूमध्ये 52 धावा जमवल्या. यापुढे होणारा सामना वुमेन्स मॅच आहे. QC वर्सेस E18 ॲडमिन ब्लॉक. ह्याच्यामध्ये ॲडमिन अँड QA ची टीम असेल. तर QC टीमकडून तन्वी गवस आणि ॲडमिन ब्लॉककडून सोनाली राऊत मॅडम. दोघींनी पण टॉससाठी यायचं आहे. क्वालिटी कंट्रोल संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघूया R&D संघाकडून प्रथम फलंदाजी. क्वालिटी कंट्रोल गर्ल्स आणि ॲडमिन ब्लॉक गर्ल्स टॉससाठी यायचं आहे लगेच. गुजराती मस्तक पड़े ने जना धड़ लड़े छे दादा वछराज पण स्ट्राईकवर आहेत ते मकरन. ऑलराऊंडरची भूमिका साकारत आहेत. तसेच लौकिकही आपल्या संघासाठी ऑलराऊंडर म्हणून भूमिका बजावत आहेत. फलंदाजीमध्ये तर त्यांनी चांगली कमालीची फलंदाजी केली आहे. आता बघूया गोलंदाजीसाठी काय करतायत. पंच्याहत्तर धावांचं लक्ष आहे R&D संघाकडे. बघूया विजय मिळत आहेत. स्ट्राईकवर आहेत मकरन. सर कोणाला तरी स्कोर लिहायला पाठवा ना, त्यांना जेवायला जायचं. लौकिक यांचा सामना करतील ते मकरन. 75 धावांचं लक्ष घेऊन उतरले आहेत मकरन आणि
करण. बघूया पुढचा चेंडू, सुरेख फटका. धन्यवाद. मकरन यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर आपलं खातं खोललं आणि आपल्या संघासाठी 4 धावा जमवल्या. सुरेख असा फटका मारला होता. लेफ्ट हँडर बॅट्समन ब्रायन लारा, सुरेश रैना. बघूया कोणाची खेळी करतायत. सुरेख फटका. पुन्हा एकदा चौकार, APL चौकार. DJ मकरन सुरेख फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. RND संघ 2 चेंडू 8 धावा. लौकिक आपले स्ट्रायकर गोलंदाज, परंतु त्यांना मकरन यांनी सुरेख असे 2 चौकार लगावले आणि आपल्या संघासाठी 8 धावा जमवल्यात. हॅलो, या हॅलो, या सामना प्रोडक्शन E18 वर्सेस प्रोडक्शन E17 दोन्ही संघांनी तयार राहायचंय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. प्रोडक्शन E17 वर्सेस प्रोडक्शन E8 या पुढील होणारा सामना प्रोडक्शन E17 आणि प्रोडक्शन E18. RND संघाच्या 9 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 9 धावा. लौकिक यांचा पुढचा चेंडू करण यांना. बघूया ओके. पूर्ण खेळीसाठी लौकिक यांना तेजस पटेल सरांकडनं 500 रुपये कॅश प्राईज आलेला आहे इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद तेजस सर. पुढचा चेंडू लौकिक यांचा. निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर RND संघाची धावसंख्या 9 धावा. लौकिक यांनी आपल्या पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या. 75 धावांचं लक्ष्य असताना RND संघ पहिल्या षटकामध्ये 9 धावा. विवेक सर आपल्या संघामध्ये जॉईन झालेले आहेत. पंचांनी सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. घाई करायची आहे. क्वालिटी कंट्रोल संघाकडून पुढचं षटक टाकतील ते मोहित बारी आणि त्यांचा सामना करतील ते मकरन. 2 चौकार लगावले होते गेल्या षटकामध्ये. बघूया पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. RND संघ 1 षटकानंतर 9 धावा जमावल्या होत्या. मोहित यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते मकरन. बघूया 75 धावांचं लक्ष्य असताना कशी फलंदाजी करतायत. कट केलाय. 1 धावा पूर्ण. दुसरी धावही पूर्ण. लौकिक यांचा खराब थ्रो. याच्यानंतर आपली मॅच आहे. मकरन यांनी 2 धावा जमावल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. RND संघ. मोहित यांचा पुढचा चेंडू.
सामना करतील ते मकरन. वाईट चेंडू. या अवांतर 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 12. RND संघ बिनबाद 12. मोहित आपल्या संघाकडून दुसरं षटक टाकतायत. त्या दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू मकरन यांना सुरेख फटका म्हणता येईल. 1 धाव पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्याच्यावरती. 1 धाव पूर्ण. दुसरी धावही पूर्ण. चौथी धाव घेतली मकरन यांनी. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. मोहित सुरेख गोलंदाजी करताना तसेच मकरंदही आपल्या संघासाठी 75 धावांचं लक्ष घेताना सुरेख फलंदाजी करतायत. निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झाले आहेत. संघाची धावसंख्या 14 धावा. मोहित यांचा पुढचा चेंडू मकरन यांना. बघूया षटकार चौकार मारतायत. पण मॅच आहे याच्यानंतर आमची. हॅलो हा याच्यानंतर मॅच लागली. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतील ते मोहित आणि त्याचा सामना करतील ते करण. 2 धावेवर खेळत आहेत. बघूया पुढचा चेंडू. सूर्य कसं कट केलाय बघूया. 1 धाव पूर्ण. धावची चान्स होता परंतु आणि धावची फलंदाज धावचीत झालेले आहेत. मकरन धावचीतच्या स्वरूपात बाद झाले. आपल्या संघासाठी त्यांनी 13 धावा जमवल्या. त्यांना बोलवा. त्यांना त्याला वरती पाठवा त्या सरांना. मकरन यांची जागा घेण्यासाठी आले ते संभाजी. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 15. 1 बाद 15. RND संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे ते लौकिक. आपल्या पूर्ण खेळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे त्यांना तेजस पटेल सरांकडून. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 15 धावेवर धावसंख्या स्थिर. अजूनही 60 धावांची गरज RND संघाला. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करतील तर लक्ष पूर्ण करू शकतील. निर्धाव चेंडू. लौकिक यांची सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. सामोरे जात आहेत ते करण. 2 निर्धाव चेंडू. बघूया त्यांच्या बॅटमधून पुढे काय चौकार षटकार येतात का. तिसरा चेंडू लौकिक यांचा कट केला आहे. 1 धावा पूर्ण. करण यांच्या बॅटमधून 2 धावा जमवल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 17 धावा. RND संघ 17 धावा. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 17 धावा. तोंड येत आहे ते चेतन. सुरेख फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. दुसरी धावही पूर्ण. प्रोडक्शन E17 आणि प्रोडक्शन E18 चे दोन्ही कर्णधार आलेले आहेत. नाणेफेकून करून घ्यायचं आहे. मी विवेक सरांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विवेक सर प्लीज
आप ये टॉस के लिए आइए. सुरेख फटका म्हणता येईल करण यांचा. बघूया झेल होतोय का. कॅच ड्रॉप. 2 धावा जमवल्या करण यांनी आपल्या संघासाठी. या संघ 2 धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. सुरत फलंदाजी करतायत. बघूया लौकिक यांनी जर मिडल स्टंप त्रिफळाचीत घेतलं तर तेजस पटेल सरांकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद तेजस सर. 3रं षटक पूर्ण. या 3 षटकानंतर RND संघाची धावसंख्या 22 धावा. आजच्या दिवसामध्ये जशी लौकिक यांनी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी केली तशी तेजस सर बक्षिसांची आतिषबाजी करतायत. QC क्वालिटी कंट्रोलच्या कोणत्याही गोलंदाजाने जर मिडल स्टंप बोल्ड केलं तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. आविष्कार गोलंदाजीसाठी तयार. त्यांचा सामना करते करण. संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतील ते आविष्कार. अवांतर धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 23 धावा. बघूया करण आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करते. प्रोडक्शन हॅलो. प्रोडक्शन E17 ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. प्रोडक्शन E18 फलंदाजीसाठी तयार राहायचंय. आविष्कार यांचा पुढचा चेंडू. 2 वाईट चेंडू टाकले होते. बघूया पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू. या पुढील सामना करण हे धावसीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. धन्यवाद डीजे. चोवीस धावांवर धावसंख्या पोहोचली आहे RND संघाची. अजूनही मोठं लक्ष गाठायचं आहे. खूप धावांची गरज आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. या पुढील सामना सेमीफायनलचा पहिला सामना E18 प्रोडक्शन वर्सेस प्रोडक्शन लाईन E17. दोन्ही कुटुंबच म्हटलं जाईल. घरेलू मॅच. बघूया पुढचा चेंडू. संदीप यांना. आविष्कार यांचा निर्धाव चेंडू. आविष्कार यांची सुरेख गोलंदाजी. गेल्या वर्षी फायनलमध्ये आमने सामने आले होते E17 आणि E18. पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये त्यांची मॅच. बघूया बेहतरीन गेंदबाजी आविष्कार यांची. सर्वांना सांगू इच्छितो E18 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करून यंदा 3ऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचण्याचा आविष्कार करणार का ते पाहायचं आहे आपल्याला. बघूया पुढचा चेंडू आविष्कार यांचा. एक धाव पूर्ण. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 26 धावा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आविष्कार यांची. E18 संघ जर फायनलला पोचला तर त्यांना हॅट्रिकचा चान्स आहे. बघूया आविष्कार यांचा पुढचा चेंडू. सुरेख असा फटका संदीप यांचा. 1 धाव पूर्ण. लौकिक यांची चांगलं क्षेत्ररक्षण. पाच चेंडू टाकून झालेले आहेत आविष्कार यांचे आणि संघाची धावसंख्या आहे ती 27.
सेमीफायनलचा सामना E17 E18 दोन्ही घरेलू टीम. बघूया पुढचा चेंडू, एक धाव पूर्ण. ओव्हरची समाप्ती. या 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 28 धावा. गणेश पाटील आपल्या संघासाठी प्लॅनिंग करत आहेत. बघूया क्वालिटी कंट्रोल संघाकडून 5वं षटक कोण घेऊन येत आहे. चिराग गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते चिराग. त्यांचा सामना करतील ते संभाजी. बघूया पुढचा चेंडू चिराग यांचा. कट केलाय, एक धाव पूर्ण. सौरभ यांची चांगली फिल्डिंग. या 1 धावेने संघाची धावसंख्या होत आहे 29 धावा. अजूनही 11 चेंडू शिल्लक. फलंदाज झेल बाद. संदीप यांचा सुरेख फटका होता. धन्यवाद. RND संघाच्या 29 धावा. 4थ्या षटकानंतर 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 4थ्या षटकातील 3 चेंडू. आणि आता संदीप यांची जागा घेत आहेत ते चेतन. आविष्कार यांनी सुरेख झेल पकडला. धन्यवाद. बघूया चिराग सुरेख गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. चेतन सामना करतील ते चिराग यांचा. कट केला, एक धाव पूर्ण. या 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या होते ती 30. अजूनही 40 धावांची गरज RND संघाला. चिराग पुढचा चेंडू, सुरेख फटका संभाजी यांचा. बघूया झेल होतोय का. आणि लौकिक माची यांचा सुरेख झेल. संभाजी यांची जागा घेण्यासाठी आले ते वैभव. चिराग सुरेख गोलंदाजी करतायत आपल्या संघाकडून. 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकताना 2 विकेट मिळवले आहेत त्यांनी आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत त्यांनी. बघूया 5वा चेंडू, शेवटचा चेंडू होता, निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल चिराग यांची. आपल्या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट आणि 2 धावा देऊन सुरेख गोलंदाजी केली. आणि आता 1 षटकामध्ये म्हणजेच 6 चेंडू आणि 40 धावांची गरज, 45 धावांची गरज RND संघाला. बघूया पुढचं षटक कोण घेऊन येत आहे क्वालिटी कंट्रोल संघाकडून. 2025चा पहिला सेमीफायनलचा सामना प्रोडक्शन लॉयन्स E17 अँड प्रोडक्शन E18 दोन्ही प्रोडक्शनच्या टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या आहेत. सचिन ठाकूर संघाकडून शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकताना त्यांचा सामना करतील चेतन. सुरेख फटका. बघूया झेल होतोय का.
सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल लौकिक यांची. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात लौकिक यांनी. लौकिक यांनी खरंच आज लौकिक कामगिरी केलेली आहे फलंदाजीमध्ये. गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणात सुद्धा तेजस पटेल सरांकडून अजून 500 रुपयाचं बक्षीस. सुरेख फटका. मोहित यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. हेलो हाँ बोलिए क्या बोल रहे. सुरेख फटका चेतन यांचा. ओ हो क्या कॅच लिया है लौकिक ने. आविष्कार. धन्यवाद धन्यवाद. चेतन आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजी करत होते परंतु झेल बाद झाले आणि आविष्कार यांनी असा सुरेख असा झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि त्यांची साथ मिळाली ती लौकिक यांची आणि झेल बाद झाले चेतन. बघूया सचिन ठाकूर आपल्या संघासाठी किती विकेट मिळवत आहेत. क्वालिटी कंट्रोलच्या कोणत्याही गोलंदाजाने कोणत्याही स्टंपला त्रिफळाची जर केले तर तेजस सर पटेल सरांकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. बघूया सचिन ठाकूर यांना चान्स आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. त्रिफळाचीत करतात का. निर्धाव चेंडू. धावसंख्या 34 वर स्थिर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. सचिन. सुरेख फटका. फलंदाज झेलबाद लौकिक यांनी पुन्हा एकदा कॅच पकडलाय आणि आपल्या संघाला चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करून संघाला विजय मिळवून दिलेला आहे. यापुढील सामना प्रोडक्शन E17 आणि E18. धन्यवाद. उत्कर्ष सर. पुढील समालोचनासाठी उत्कर्ष सरांना मी आमंत्रित करतोय आणि मी माझी मॅच खेळण्यासाठी पहिला सेमीफायनलचा सामना या वर्षातला खेळण्यासाठी जात आहे. बघूया. खेळणार त्यांचा मुलगा 1 नंबर खेळतो.